आमच्या घराचे काम चालू आहे आणि फरशी बसवायचं काम आहे आणि इथे माझे शिर्डीचे जेठाणी आलेले आहेत. दरवर्षी आम्ही हा म्हसोबा महाराजांचा कार्यक्रम करतो. तर बघा इथे आता आम्ही इथे नैवेद्य बोनं द्यायसाठी निघालेला आहोत. माझी जेठाणी आहे, माझे नणंदबाई आहेत आणि आम्ही इथे चाललेलो आहोत. तर इथे आम्ही इथे नैवेद्य बोनं द्यायसाठी आलेलो आहोत आणि तिथे आम्ही जिथे जे निवेद केलेले आहेत ते एकूण 9 आहेत आणि आसरा आहे तिथं 7. तर इथे आता म्हसोबा महाराजांना ना अगोदर इथे सिंदूर वगैरे सर्व लावून हार घालून झालेला आहे आणि इथे आता जे आसरा आहेत त्यांना आम्ही थोडं थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. आता इथे आम्ही तिन्ही जणांनी पाणी घालून घेतलेलं आहे. बाकीच्यांनी इथे अगरबत्त्या वगैरे लावून घेतलेला आहे. आता इथे सर्व पाणी घालून झाल्यानंतर ना इथे जे निवेद केलेले आहेत आम्ही 9, त्याच्यापैकी इथे 7 आसरांना 7 निवेद ठेवत आहोत. तर इथे निवेद ठेवून नंतर आम्ही इथे अगरबत्ती वगैरे लावलेली आहे. बाकीचे निवेद इकडे म्हसोबा महाराजांना ठेवलेली आहेत. बाकीचे पण इकडे साईडला आहेत. आणि असं आता आम्ही सर्व ही पूजा अर्चा केलेली आहे. हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे आपण दही आणि भात असतो तो सुद्धा असं आपण सर्व असं हे केलेलं आहे, शिंतळून दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे नारळ पण फोडून झालेला आहे. आता आम्ही शेवटी इथे सर्वांनी इथे म्हसोबा महाराजांचे पाय पडून घेतलेला आहे. तर इथे दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही करतो आणि दरवर्षी आमच्याकडे भरपूर पाहुणे असतात, पण यावेळेस नेमकेच आहेत पाऊस खूप असल्यामुळे. त्याच्यानंतर 3 वाजता आम्ही इथे खेडेगावात बाजाराकरता आलेलो आहोत. तर इथे पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे आणि आम्ही पाल लावलेला नाही. इथे माझी भाची पण आलेली आहे. अजून इथे गिऱ्हाईक वगैरे आले नव्हते म्हणून आम्ही तोपर्यंत गप्पा मारल्या. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.